नमस्कार मित्रांनो, नवीन माहितीपर व्हिडिओमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यामध्ये असलेल्या जवळ गावातील श्री वरदायिनी माता मंदिराला भेट देऊन या मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तेव्हा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पुणे शहरापासून साधारणतः 35 किलोमीटर अंतरावर मुळशी तालुक्यातील जवळ गावामध्ये रमणीय डोंगर कुशीत पवित्र खापरगंगेच्या काठावर हे प्राचीन व जागृत श्री वरदायिनी माता मंदिर वसलेले आहे। पुण्यातून चांदणी चौक, घोटावडे फाटा, घोटावडे गाव, शेळकेवाडी, रिहेगाव फाट्यावरून डावीकडे आत खांबोली, कातरखडक, आंधळे या गावांकडे जाणाऱ्या रस्त्याने आपण जवळ गावात पोहोचतो। तसेच पिंपरी चिंचवड आणि हिंजवडी IT पार्ककडून हिंजवडी पिरंगुट या रस्त्याने पुढे आल्यानंतर रिहेगाव फाट्यावरून उजवीकडे आत वळून आपण जवळ गावातील या मंदिरापर्यंत पोहोचतो। पुणे व पिंपरी चिंचवड येथून कातरखडक गाव ह्या PMPML बसने जवळगाव फाट्यापर्यंत येता येते। परंतु जर का तुम्ही तुमच्या स्वतःच्या वाहनाने आलात तर तुम्हाला थेट मंदिरापर्यंत जाता येते। मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस आपल्याला शेतशिवार, दूरपर्यंत पसरलेल्या उंच डोंगर रांगा व त्यांच्या कुशीत वसलेली छोटी छोटी गावं, वाड्या वस्त्या पाहावयास मिळतात। तसेच पावसाळ्यामध्ये हिरवाईने नटलेले डोंगर, त्यातून वाहणारे धबधबे, भाताची हिरवीगार शेती, ऊन पावसाचा खेळ आणि ओल्याचिंब झालेल्या सुंदर अशा निसर्गरम्य रस्त्यावरून प्रवास करण्याचा अनुभव आपल्याला येतो। निसर्गाच्या सानिध्यात वसलेले जवळ गावातील श्री वरदायिनी माता मंदिर हे भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र असून मंदिराचा परिसर हा प्रशस्त व सर्व सोयींनी सुसज्ज आहे। या मंदिराचा इतिहास अत्यंत जुना असून सन 2000 नंतर भाविकांच्या सोयीसाठी या ठिकाणी विविध विकास कामे करण्यात आली आहेत। जवळ गावामध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला रस्त्याच्या बाजूने छोटासा ओढा वाहताना दिसतो। गावाच्या वर असलेल्या खांबोली तलावातील पाणी या ओढ्यातून वाहत पुढे श्री वरदायिनी मातेच्या मंदिराकडे जाते। ओढ्यावरील पूल ओलांडून पुढे आल्यावर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभारलेली सुबक अशी स्वागत कमान आपल्या नजरेस पडते व शेवटी आपण निसर्गरम्य वातावरणातील प्रवासाचा आनंद घेत मंदिराच्या प्रांगणात येऊन पोहोचतो। येथील सेवक मंडळाच्या कार्यक्षम व्यवस्थापनामुळे मंदिर परिसरात भोजनासाठी प्रशस्त हॉल, प्रसादासाठी सुसज्ज स्वयंपाकघर आणि एक सुंदर असा बगीचा विकसित करण्यात आला आहे। यामुळे येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांना आध्यात्मिक समाधानाबरोबरच शांत, सुखद व निसर्गमय वातावरणाचा अनुभव भेटतो। मंदिराकडे जाताना आपल्याला दोन्ही बाजूला 2 मोठे सिंह पाहायला मिळतात आणि पुढे पायऱ्या उतरून खाली गेल्यावर देवीचे मंदिर आपल्या नजरेस पडते।
मंदिरासमोरून आपल्याला पाण्याचा सुंदर असा ओढा वाहताना दिसतो. परंतु पावसाळ्यामध्ये या ओढ्याला प्रचंड प्रमाणात पाणी असते की अक्षरशः देवीच्या संपूर्ण मंदिरामध्ये या ओढ्याचे पाणी शिरते. मंदिराच्या चारही बाजूंना असलेला हिरवागार, शांत व स्वच्छ असा निसर्ग, समोर झुळझुळ वाहणारा पाण्याचा ओढा आणि याच ओढ्यावरती उभं असलेलं श्री वरदायिनी देवीचे मंदिर पाहताच आपले मन अगदी प्रसन्न होते. मंदिराचा सभामंडप हा अतिशय सुबक व प्रशस्त आहे. मंदिरातील देवीचा मुख्य गाभारा दगडी स्वरूपातील असून गाभाऱ्यात जाण्यासाठी एक छोटासा दरवाजा आहे, जो या मंदिराला आणखीनच गूढ व प्राचीन भासवतो. या मंदिरातील देवीची मूर्ती ही 3 दगडांपासून बनलेली असून त्या दगडांवरती शेंदूर लावलेला मोठा भगवा दगड आपल्याला गाभाऱ्यामध्ये पाहावयास मिळतो. मंदिरामध्ये दररोज 2 वेळा नियमित पूजा अर्चा व आरती केली जाते. दरवर्षी नवरात्र उत्सव आणि चैत्र पौर्णिमा मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरे केले जातात. तसेच दर पौर्णिमेला विविध भजनी मंडळांचे कार्यक्रम, जागरणे, भजन, कीर्तन, होम हवन आणि धार्मिक सोहळ्यांचे सुद्धा आयोजन केले जाते. मंदिराच्या समोरून वाहणाऱ्या ओढ्यावरती एक पादचारी पूल बांधलेला आहे. या पुलावरून चालत पलीकडच्या बाजूला गेल्यानंतर देवीचे बगाड पाहावयास मिळते. पादचारी पुलावरून या मंदिराच्या दोन्ही बाजूंकडील संपूर्ण दृश्य हे खरोखर अप्रतिम असे दिसते. देवीच्या बगाडासमोर कमळाच्या आकारातील पाण्याचे कुंड असून कुंडाच्या दोन्ही बाजूस सिंहाच्या 2 मोठ्या मूर्ती आहेत. पावसाळ्यात येथील ओढ्याच्या पाण्यामध्ये असलेल्या प्रचंड प्रवाहामुळे येथे रांजण खळगे निर्माण होऊन एक छोटासा धबधबा तयार झाला आहे. मंदिराच्या बाजूने आपल्याला भाताची सुंदर अशी शेती दिसते आणि याच भात शेतीच्या बाजूला असलेल्या हिरव्यागार वनराईतील सुरेख अशा मार्गाने चालत चालत पुढे आपण श्री म्हसोबा देवाच्या मंदिराकडे जातो. या मंदिराचा परिसर देखील खूप मोठा आहे. एका झाडाच्या खालती श्री म्हसोबा देवाचे छोटेसे मंदिर असून मंदिराभोवती सभामंडप बांधण्यात आलेला आहे.
मंदिराच्या आतमध्ये श्री म्हसोबा देवाची शेंदूर लावलेली दगडी मूर्ती आहे. त्यामुळे येथे आल्यानंतर आपल्याला श्री वरदायिनी देवीसोबतच श्री म्हसोबा देवाचे पण दर्शन होते. तेव्हा एकूणच पाहायला गेलं तर हिरव्यागार डोंगर दऱ्यांमध्ये लपलेलं हे अद्भुत व अपरिचित असं मंदिर येथे असलेल्या निसर्गरम्य वातावरण व भक्तिमय ऊर्जेमुळे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते. त्यामुळे तुम्ही जर का पुण्याजवळ निसर्गरम्य ठिकाण, पावसाळी पर्यटन किंवा वन डे पिकनिकसाठी ठिकाण शोधत असाल तर जवळ गावातील या श्री वरदायिनी माता मंदिराला नक्की भेट द्या. तर मित्रांनो, श्री वरदायिनी माता मंदिराची सांगितलेली ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. तसेच सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओज पुढे पण भेटत राहतील. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.